आज तुम्ही कोणाशी बोललात, कुणी तुम्हाला हसून भेटलं, पण बोलताना मनात थोडी भीती वाटली का? आज सगळ्यात मोठा धोका तलवारीचा नाही, तो आपल्या तोंडाचा आहे. तर काही लोक समोर गोड बोलतात, पण मागे निंदा करतात, देवाचं नाव घेतात आणि संतांचा अपमान करतात. अशा लोकांमुळे आयुष्य बिघडतं, मन अस्वस्थ होतं आणि श्रद्धा हळूहळू मरते. म्हणून तुकाराम महाराज फार कठोर शब्दात सांगतात, अशा माणसाशी बोलायचं सुद्धा नाही. हा अभंग म्हणजे स्वतःचं मन, श्रद्धा आणि आयुष्य वाचवण्याचा इशारा आहे. तर चला अभंग पाहूया. बोलायचा त्यासी नको संबंध मनासी, जया घडली संत निंदा, तुझं विसरूनी गोविंदा. जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भाण, तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. तुकाराम महाराज सांगतात, जो माणूस संतांची निंदा करतो, देवाचं नाव विसरतो आणि नकारात्मक बोलतो, अशा माणसाशी बोलू नका, मनानेही संबंध ठेवू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा लोकांना माझ्यापासून दूर ठेव. आजच्या काळात संत निंदा म्हणजे आध्यात्मिकाची टिंगल, श्रद्धेची थट्टा, चांगुलपणाला मूर्खपणा म्हणणं, साधेपणावर हसणं. आज सोशल मीडियावर देव, संत, संस्कार याची खल्ली उडवणं फॅशन झालेलं आहे. बोलायचा त्यासी बोलायचं का धोकादायक आहे? कारण नकारात्मक माणूस मनात विष भरतो, शंका निर्माण करतो, श्रद्धा ढासळवतो, चांगुलपणावर प्रश्नचिन्ह लावतो. तुकाराम महाराजांना हे माहीत होतं. वाईट विचार संसर्गासारखे पसरतात. नको दृष्टीपुढे भांड, दुरावण्याचं शहाणपण. तुकाराम महाराज म्हणतात, असा माणूस नजरेसमोरही नको. हे द्वेष नाही, हे आत्मरक्षण आहे. जसं आजारी माणसापासून अंतर ठेवतो, तसंच विषारी विचारांच्या माणसापासून दूर राहणं गरजेचं आहे. आजच्या जीवनातील उदाहरण आहे. तुमच्या आजूबाजूला असे लोक असतात, नेहमी नकारात्मक बोलणारे, प्रत्येक चांगल्या गोष्टीत दोष काढणारे, देव, साधू, संस्कार याची खल्ली उडवणारे. त्यांच्यासोबतच राहतात तर तुमचं मन बदलत, तुमची दिशा बदलते आणि नकळत तुम्हीही तसे होतात. तुकाराम महाराजांना कठोर इशारा दिलेला आहे. जया घडली संत निंदा, तुझं विसरूनी गोविंदा. संत निंदा म्हणजे देवापासून दूर जाण्याचा सरळ मार्ग. कारण संत म्हणजे विवेक, करुणा, शहाणपण, योग्य दिशा. आज आपण काय शिकायचं? कोणाचं बोलणं ऐकतोय ते तपासा. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. श्रद्धेची खल्ली उडवणाऱ्यापासून दूर राहा. मन शांत ठेवणारी संगत निवडा. दुरावणं म्हणजे पळ काढणं नाही, ते शहाणपण आहे. आज जर तुमचं मन अस्वस्थ असेल, श्रद्धा डळमळीत झाली असेल आणि जीवनात नकारात्मकता वाढली असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणाच्या संगतीत आहे? संत तुकाराम महाराज आपल्याला स्पष्ट सांगतात, वाईट संगतीपासून दूर राहा. तेच खरं भक्तीचं लक्षण आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.